ह्याच्यात पण व्हिडिओ करा सर. स्टार्ट. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव. नमस्कार मित्रमंडळी हो. यंग जिंगारो ट्रेकर्स तर्फे आपण शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 3 दिवसामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या या राजगडावरती आपण स्वच्छता मोहीम राबवली आणि या स्वच्छता मोहिमेतून येथे आलेल्या पर्यटकांनी जो काही कचरा केलेला आहे तो सगळा कचरा आपण संकलित केला. या सगळ्या मोहिमेमध्ये आपल्याला किल्लेदार श्री साबळे सर यांचं खूप मोठं सहकार्य लाभलं. त्यानंतर मेजर शिंदे यांचंही खूप सहकार्य लाभलं. त्यानंतर अभिषेक कदम यांचंही खूप सारं सहकार्य लाभलं आणि पुणे, मुंबई आणि लातूर येथून आलेल्या सर्व YZच्या मेंबरचं खूप सारं सहकार्य लाभलं आणि त्यांच्या सहकार्यातून हा इथं प्रचंड मोठा कचऱ्याचा ढीग साठलेला आपल्याला दिसून येतो. त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की किल्ल्यावर चढताना आपण एक सुविचार वाचलेला होता की आज किल्ल्यावर प्लास्टिक आहे पण उद्या प्लास्टिकच्या ढिगाऱ्यात किल्ला असेल. तर हा ढिगारा पाहून त्या सुवचनाचा आपल्याला खरोखरच प्रत्यय येतो आणि हे खरोखर रोखणं काळाची गरज आहे. आमच्या या सगळ्या शूरवीर मावळ्यांनी झाडामध्ये, दऱ्यामध्ये उतरून अक्षरशः हा सगळा कचरा गोळा केलेला आहे आणि या कचऱ्यापासून खऱ्या अर्थानं गडकिल्ले मुक्त झाले पाहिजेत हा सामाजिक संदेश दिलेला आपल्याला दिसून येतो. येत्या 24 तारखेला युनेस्कोची टीम आपल्या राजगडावरती येते आहे आणि आपल्या राजगडाला एक सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या जे महत्त्व आहे त्या दृष्टिकोनातून पुरातत्व शास्त्रीय दृष्ट्या एक नामांकन देण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून काही निधी मिळून या गडकिल्ल्याचा विकास होणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्या राजांचं वास्तव्य असलेला हा किल्ला स्वच्छ दिसावा, सुंदर दिसावा याच्यासाठी अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्था पुढे आलेल्या आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीनं काम करत आहे. आम्हीही आमच्या दृष्टिकोनातून एक खारीचा वाटा म्हणून हे एक छोटंसं कार्य केलेलं आहे. आणखीन काही सह्याद्री प्रतिष्ठान असेल किंवा आणखीन काही सामाजिक स्वयंसेवी संस्था आहेत त्याही आता आमच्याशी समन्वय साधून आमचं कार्य आणखीन पुढे नेत आहेत. त्यांनीही हे कार्य पुढे न्यावं याच्यासाठी त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. एवढं बोलून मी माझं मनोगत व्यक्त करून थांबवतो. धन्यवाद.